कोविड या साथीच्या रोगामुळे जगभरामध्ये लॉकडाऊन लागलं होतं आणि परिणामी लाखो लोकांचा मृत्यू झाला होता। जवळपास 4 वर्षांनी या साथीच्या आजारातून सावरल्यानंतर आता आणखी एका विषाणूने जगभर चिंता वाढवली आहे। प्राणघातक कोविड-19 रोगाचा उद्रेक झाल्यानंतर 4 वर्षांनी चीन आणखी एका साथीच्या आजाराशी लढत आहे। या साथीचं कारण ह्यूमन मेटान्युमोव्हायरस म्हणजेच HMPV नावाचा विषाणू आहे। या विषाणूच्या प्रसारावर अनेक देश लक्ष ठेवून आहेत। जगासोबत भारतानेही यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे। आता बेंगळुरू येथील रुग्णालयामध्ये एका 8 महिन्यांच्या मुलीमध्ये HMPV विषाणू आढळून आलाय। आरोग्य विभागाच्या माहितीनुसार सरकारी लॅबमध्ये याची चाचणी झालेली नाही। हा अहवाल एका खासगी रुग्णालयाचा आहे। आशियाई देशांना प्रभावित करत असणाऱ्या या विषाणूवर आरोग्य तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे। रॉयटर्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार अलीकडे आढळलेल्या प्रकरणांमध्ये रिनोव्हायरस आणि HMPV सारख्या रोगजनकांचा समावेश आहे। 14 वर्षांखालील लोकांमध्ये, विशेषतः चीनच्या उत्तरेकडील प्रांतांमध्ये मानवी मेटान्युमोव्हायरसच्या प्रकरणांमध्ये वाढ दिसून येते। तेलंगणातील राज्य सरकारने काय करावं आणि काय करू नये याची सूचना जारी केली आहे, ज्यात नियमितपणे साबण आणि पाण्याने हात धुणे किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझर्स वापरणे, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं यासह शारीरिक अंतराचं पालन करणं सुद्धा समाविष्ट आहे। केरळच्या आरोग्य मंत्री वीना जॉर्ज म्हणाल्या, चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल फीवर आणि संसर्गाच्या प्रसाराबाबतच्या बातम्यांवर राज्य सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि आता घाबरण्याची काहीही गरज नाहीये। US सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन नुसार 2001 मध्ये मानवी मेटान्युमोव्हायरस शोधला गेला। हा विषाणू HMPV न्यूमोव्हिरिडे प्रकारातील आहे, जो रेस्पिरेटरी सिन्सिटियल व्हायरस सारखाच आहे। तथापि तज्ज्ञांचं असंही म्हणणं आहे की काही सेरोलॉजिकल पुरावे असे सूचित करतायत की हा विषाणू कमीत कमी 1958 पासून जगामध्ये पसरलेला आहे। CDCच्या मते सर्व वयोगटातील लोकांवर याचा परिणाम होऊ शकतो। लहान मुलं, वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना संसर्गाचा धोका सर्वात जास्त आहे। CDC नुसार HMPV खोकणे किंवा शिंकणे, हात हलवणे, एखाद्याला स्पर्श करणे, दूषित पृष्ठभागांना स्पर्श करणे किंवा तोंड, नाक, डोळ्यांना स्पर्श करणे अशा माध्यमातून हा विषाणू पसरतो आहे। CDC नुसार खोकला, सतत नाक वाहणं, ताप, घसा खवखवणं, घशाची जळजळ किंवा काही प्रकरणांमध्ये श्वास घ्यायला त्रास होणं ही मानवी मेटान्युमोव्हायरसची सामान्य लक्षणे आहेत। काही प्रकरणांमध्ये संसर्गामुळे ब्रॉन्कायटिस, निमोनिया किंवा दम्याची लक्षणं देखील दिसू शकतात। मॅक्स हेल्थ केअरच्या मते 5 वर्षांखालील मुलं, लहान मुलं, वृद्ध आणि विशेषतः 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक, कमकुवत प्रतिकारशक्ती असलेले लोक, दमा किंवा COPD सारख्या श्वसनाच्या समस्या असलेल्या व्यक्तींना जास्त धोका आहे। गर्भधारणेदरम्यान HMPV मुळे श्वासोच्छवासाच्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे आई आणि बाळाच्या आरोग्याला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो। चीनमध्ये सर्वाधिक संक्रमण 14 वर्षांखालील मुलांमध्ये झालेलं आहे। अनेक प्रकरणांमध्ये रुग्णालयामध्ये दाखल करण्याची वेळ सुद्धा आलेली आहे। अहवालानुसार या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी चीनमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी हात धुणं, मास्क लावणं आणि वेळेवर चाचणी करणं यासारख्या प्रतिबंधात्मक उपायांवर भर दिलेला आहे। HMPV ला प्रतिबंध करण्यासाठी सध्या कोणतीही विशिष्ट अशी लस उपलब्ध नाही, त्यामुळे संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी या उपायांचा अवलंब केला जाऊ शकतो। कोरोना व्हायरस रोग किंवा कोविड-19 हा SARS-CoV-2 या विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे। HMPV विषाणू आणि कोविड-19 चा विषाणू हे काही मार्गांनी समान आहेत। उदाहरणार्थ, HMPV मुळे सर्व वयोगटातील लोकांना श्वसनाचे आजार देखील होतात आणि कोरोना व्हायरस देखील त्याच प्रकारे पसरतो। हे दोन्ही विषाणू लहान मुलं, वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना अधिक वेगाने संक्रमित करतात। कोविड-19 आणि HMPV ची लक्षणं जवळपास ही सारखीच आहेत। HMPV शी संबंधित सामान्य लक्षणांमध्ये खोकला, ताप, नाक वाहणं आणि दम लागण्याचा समावेश होतो। कोविड-19 ची लागण झालेल्या लोकांची लक्षणं सुद्धा अशीच होती। कोविड-19 आणि HMPV हे दोन्ही विषाणू संक्रमित व्यक्तीच्या खोकला किंवा शिंकण्याद्वारे किंवा संक्रमित व्यक्तीने स्पर्श केलेल्या पृष्ठभागाला स्पर्श केल्याने पसरतात। US CDCच्या मते कोविड-19 हा हंगामी होता, त्याचप्रमाणे HMPV देखील वेगवेगळ्या ऋतूंमध्ये पसरत आहे। HMPV हा आजार वर्षभर पसरणारा असला तरी हिवाळ्यामध्ये हा अधिक तीव्र होतो। नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलचे संचालक डॉक्टर अतुल गोयल यांनी सांगितल्यानुसार सध्याच्या परिस्थितीबद्दल घाबरण्याची गरज नाहीये, लोकांनी फक्त खबरदारी घेणं आवश्यक आहे। डॉक्टर अतुल पुढे म्हणाले की आम्ही देशातील श्वसन रोगांच्या डेटाचं विश्लेषण केलंय। 2024च्या आकडेवारीमध्ये इतकी मोठी लाट नाहीये। हिवाळ्यामध्ये श्वसन संक्रमणाची अधिक प्रकरणं आहेत आणि आमची रुग्णालये अत्यावश्यक गरजा आणि बेडसाठी पूर्णपणे तयार आहेत। जनतेने सामान्य खबरदारी घ्यावी। ज्यांना सर्दी खोकला असेल त्यांनी इतर लोकांना यामुळे संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यावी। सर्दी तापासाठी सांगितलेली औषधं घ्यावीत। सध्याच्या परिस्थितीबद्दल काळजी करण्याची गरज नसल्याचंही डॉक्टर गोयल यांनी म्हटलं आहे।